चला तर मैत्रिणींनो, आज आपण जवसाची चटणी बनवूया। हे आपले काश्मीरी लाल मिर्च मी भाजून घेतलेली आहे, खोबरं, लसूण, जिरे आणि मेथी दाणे। हे जवस पण कमी गॅसवर तव्यावर भाजून घेतले। हे आपली हावरी आहे, त्याला सफेद तीळ पण बोलतात। हे सगळे चांगले कमी गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि याच्या आता हे सर्व आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करणार आहोत। त्यात मीठ टाकायचं आणि काळी मिरी असेल तर काळी मिरी पण टाका, नाहीतर काळी मिरीची पावडर असेल तर पावडर पण टाका। हे आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेली आपली चटणी। हे एका डब्यात पण आपण भरून ठेवू शकतो, जशी लागेल तशी। आपण भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो। असे ह्या डब्यामध्ये असं भरून ठेवू शकतो आपण या मिरचीला, जवसाच्या चटणीला। पाणी न घालता याची पावडर करून घ्यायची। कुठल्याही प्रकारचे एक थेंब पाणी नाही टाकलेलं आणि 1-2 ड्रॉपच तेल टाकून भाजून घेतलेलं आहे, कारण खोबरं ऑलरेडी याच्यात आहे। खोबरं तेलकट असतं आणि सफेद तीळ पण तेलकट असतं। तर अशा प्रकारची आपली ही जवसाची चटणी झालेली आहे आणि ती आपल्या डब्यात भरून ठेवूया। डब्यात भरून